मलाही मन आहे. दीप्तीच्या मैत्रिणीचे लग्न होते. सगळ्या मैत्रिणींनी ठरवलं, हळदीला वन पीस घालायचा आणि लग्नाला पैठणी. त्यांनी रंगाची पण थीम ठेवली. वन पीस रेडिश कलर आणि पैठणी मोरपिसी कलर. दीप्तीकडे दोन्हीही नव्हते. वन पीस तर नव्हताच नव्हता आणि पैठणीचा पण रंग नव्हता. कोणी म्हणाले माझ्याकडे आहे, पण जरा जुनीच झाली. मग सगळ्याच म्हणाल्या, चला दोन्ही घेऊनच येऊ. दुकानदार पण एकदम घेतल्या तर थोडं डिस्काउंट देईल. आजच ऑफिस सुटल्यावर जायचं ठरलं. दीप्तीने आईला आधीच घरी यायला उशीर होईल, श्रुतीच्या लग्नाची शॉपिंग करायला जाणार हे सांगितलं. ठरल्याप्रमाणे दुकानात जाऊन मस्त खरेदी केली. घरी यायला जवळजवळ 8:30 वाजले. दीप्ती घरी आली. आई आणि वहिनीला साडी आणि ड्रेस दाखवला. नंतर हळदीला वन पीस घालून डान्स करणार असल्याचे सांगितले. वहिनी गुस्सातच म्हणाली, दीप्ती शोभतं का तुला हे असं डान्स बीन्स करणं? जरा जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटू दे. दीप्ती म्हणाली, वहिनी त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? पूर्ण कपडे घालून डान्स करणार आहोत आणि मी एकटीच नाही, ग्रुपमधून आम्ही 4 डान्स बसवले आहेत. वहिनी म्हणाली, बाकी लोकांची गोष्ट वेगळी आहे आणि तुझी वेगळी. दीप्ती म्हणाली, वहिनी काय ते स्पष्ट सांग. वहिनी म्हणाली, स्पष्ट काय सांगायची दीप्ती, तुझं तुलाच कळायला हवं. आता दीप्ती जरा चिडूनच म्हणाली, वहिनी प्लीज अशा कोड्यात न बोलता मला कळेल समजेल अशा भाषेत सांगितलं तर खूप मेहरबानी होईल. वहिनी म्हणाली, दीप्ती तुझ्यासारख्या तरुण विधवेला हे डान्सचं थेरं करणं शोभतं का? लोक आमच्या तोंडात शेण घालतील. लगेच सासूकडे वळून म्हणाली, आई तुम्ही समजावा तुमच्या लाडक्या लेकीला. कमावते ना तर स्वतःला खूप शहाणी समजते. जनरीतीचे तिला भान नाही, पण आपण तर ठेवायलाच पाहिजे ना. लगेच आई वहिनीच्या सुरात सूर मिसळत म्हणाली, दीप्ती वहिनी अगदी बरोबर बोलत आहे. तू काय या डान्स बिन्सच्या भानगडीत पडू नको. त्यात तुझ्या सासरचे जवळचे नातेवाईक इथं आपल्या गावात राहतात. लगेच निरोप जातो. तुझी सासू मग वाटेल तसं तोंडसूक घेते. त्यापेक्षा नकोच बाई. आता दीप्तीच्या संयमाचा बांध फुटला. ती म्हणाली, आई वहिनी हे तुम्ही दोघी बोलताय? आई अगं तू सुद्धा हिचीच री ओढते आहे. अगं वहिनीच्या वयाची मी, तिला नाही निदान तू तरी माझ्या मनाचा विचार कर. आई अगं किती किती भोगलंय मी त्या घरात, माझं मला माहिती. आई मी नोकरी करत होते, पण स्वतःच्या मर्जीने 1 रुपयासुद्धा खर्च करायची परवानगी नव्हती. सगळा पगार बँकेतून काढून सासूच्या हातात द्यावा लागत होता. नवरा नावाला सुशिक्षित, रोज दारू ढोसून यायचा, त्याच्याच मर्जीने वागायचा, शारीरिक सुख ओरबाडून घ्यायचा. असं वाटायचं जणू माझ्यावर रोज रोज फक्त बलात्कार होत आहे. आई त्याची मर्जी नाही राखली तर एक दिवस त्याने माझ्या अंगावर सिगारेटचे चटके दिले. अजूनही काळे वरण आहे, दाखवू का? तुम्हाला काही सांगायची सोयच नव्हती, कारण लग्न झालं त्याच दिवशी तू बोलली होती, दीप्ती आता तेच तुझं घर. या घरी तू आता फक्त पाहुणी म्हणून 4 दिवसांसाठी यायचं. तुझे बाबा गेले. तुझा दादा तेव्हा जेमतेम ग्रॅज्युएट झाला होता. तशीच त्याने नोकरी केली आणि या घराची विस्कटलेली घडी बसवली. हे घर पुन्हा त्याने उभं केलं. चांगलं स्थळ पाहून तुझं लग्न करून दिलं. तू आता तुझ्या तक्रारी घेऊन इथं येऊन त्याच्या सुखी संसारात कधीच अडसर होऊ नको. शक्य तेवढं आपले प्रॉब्लेम आपणच सोडवायचा प्रयत्न कर. मग तेच करत राहिली. सासूला एकदा सांगायचा प्रयत्न केला. तिने तर सगळा दोष माझ्याच माथी मारला. म्हणाल्या, आधी नव्हता पीत माझा पोरगा, तू आल्यापासून प्यायला लागला. वरून म्हणाल्या, चांडाळणीच तूच काहीतरी केलं माझ्या पोराला, पांढऱ्या पायाची कुठली. जशी घरात आली घराचं सुख शांती समाधान सगळंच लोप पावलं. न जाणो कोणत्या मुहूर्तावर ही अवदसा माझ्या पोराच्या गळ्यात पडली. असं सासूने म्हटलं की माझ्या नवऱ्याला जास्त चेव यायचा. म्हणायचा, वाटोळं केलं माझं, बर्बाद झालो मी. कुठून ही बला माझ्या पदरात पडली देवच जाणे. आणि पुन्हा दारू ढोसून यायचा. बऱ्याच वेळा दारूची बाटली घरात घेऊन यायचा आणि पीत राहायचा. वरून त्याचे नखरे, चकना म्हणून मच्छी फ्राय कर, सुकं मटण कर, शेंगदाणे भाजून दे, इतकं करून त्याच्या ग्लासात दारूसुद्धा ओतून दे. कधी कधी वाटायचं मी एक संसारी स्त्री आहे की ग्लासात दारू ओतणारी बारबाला. खूप प्यायला की वरून मारायचा. 2 वर्ष सहन केलं मी आणि अजूनही करत होते, पण कधी ब्र शब्द काढला नाही तुम्हाला त्रास नको म्हणून.
एक दिवस रात्री अति पिऊन बाईक चालवत घरी येत होता. गाडीवरचा ताबा सुटला आणि ट्रकच्या खाली आला. देहाच्या नुसत्या चिंध्या चिंध्या झाल्या होत्या. त्याच्या खिशातल्या ओळखपत्रावरून पोलिसांनी फोन करून सांगितलं. पोस्टमार्टम झालं. डेड बॉडी घरी आणली. आई कसाही असला तरी तो माझा नवरा होता. एक दिवस सुधारेल या आशेवर मी जगत होते. डेड बॉडी पाहून खूप रडू आलं. लगेच सासू बोलली, नाटकी कुठली, आता कशाला रडते? आता तुला सगळं रान मोकळं. इतका त्याचा जास सहन करून सासूची बोलणी खाऊन वरून मलाच दोष. तुम्ही आल्यावर वेगळ्या वागत होत्या माझ्या सासूबाई. तुम्ही सगळे तिसरा दिवस करून गेलात. सासू नावाच्या या बाईने सगळा दोष मलाच द्यायचं ठरवलं होतं. घरात चुलत सासरे, आत्या, सासूची बहीण, भाऊ सगळेच पाहुणे होते. त्यांना रडून रडून सासू सांगत होती, हिच्यामुळे माझा मुलगा गेला. या औदासीने कधी माझ्या मुलावर प्रेमच केलं नाही. हिचं बाहेर लफडं होतं. माझ्या पोराला कोणतं सुख देत नव्हती. काकांकडे पाहून म्हणत होत्या, तुम्ही पाहिलं का हो भाऊजी तुमच्या पुतण्याला कधी दारू प्यायलेला? दादा तू पाहिलं का रे तुझ्या भाच्याला दारू प्यायलेलं? त्या नागिनीनं गिळलं माझ्या लेकराला. आई मी इतकं सहन केलं, पण माझ्या चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे नाही सहन करू शकले. पण मी सगळ्यांना सांगितलं, सासू आणि मेलेल्या नवऱ्याचे कारनामे. पण सगळे त्यांचेच नातेवाईक, त्यांचाच पुळका. 13 दिवस जगणं मुश्किल करून टाकलं त्यांनी. सगळ्या विधी झाल्या. 15 दिवसांनी ऑफिसला जायला निघाले. सासूबाई म्हणाल्या, ते मंगळसूत्र आणि बांगड्या काढून जा. दिल्या काढून. आता रोज काही ना काही खुसपट काढून वाद घालणं चालूच. मग मी ठरवलं माहेरी येऊन राहायचं. नोकरी करून स्वतःचं पोट भरायचं. नवरा मेलेली विधवा मी. इथे आल्यावर पुन्हा टिकली, लिपस्टिक, मंगळसूत्र घालायला लागली. लोकांच्या वाईट नजरेतून बचाव करण्यासाठी. तर वहिनी त्यावरून पण किती बोलली. ते सुद्धा सहन केलं. पण आता तुम्ही माझ्या जगण्यावरच प्रतिबंध घालू इच्छिता. हे मी कदापि सहन करणार नाही. आणि तुमचे असेच विचार असतील तर मी उद्यापासून मागच्या बाजूने एक रूम आहे तिथे राहते. आणि हो लवकरच दुसरी खोली घेऊन तिकडे राहायला जाणार. अजून एक, आई, वहिनी, माझ्या ऑफिसमधल्या एका माझ्या मित्राने मला लग्नाची मागणी घातली. खरं तर माझी लग्न करायची अजिबात इच्छा नव्हती. पण हो आता नक्की विचार करेल. तो सुद्धा लवकरात लवकर. त्याची बायकोसुद्धा त्याला सोडून गेली. त्याचा आत्ताच घटस्फोट झाला. आमची दोघांची छान मैत्री आहे. ऑफिसमधील सगळेच याबद्दल मला म्हणतात, दीप्ती थोडा स्वतःचा विचार कर. पुढील आयुष्य एकटीने काढणं कठीण आहे. पण आई मी तुझा दादाचा विचार करत होते. पण नाही, आता नाही. आता मी स्वतःचा विचार करणार. 6 महिने झाले आई मला इथे येऊन. पण मला आठवत नाही तू, दादा किंवा वहिनी माझ्यासोबत चांगले वागले किंवा चांगले बोलले. किती निश्चयाने मी माहेरी आले होते. वाटलं मला तुमचा आधार मिळेल. पण नाही. प्रत्येक गोष्टीत रोकटोक. तू विधवा आहेस असं नको करू. कोणत्या शुभप्रसंगी तू पुढे नको होऊ. कुणाला ओवाळू नको. सकाळी सकाळी कुणाला तोंड बाहेर दाखवू नको. विधवा सकाळी सकाळी पाहिली की दिवस खराब जातो. मग आम्हाला बोलणी खावी लागतात. किती किती हे खालचे विचार. तुमच्यापैकी कोणीही त्यांना खडसावून सांगत नाही. मी तरुण वयात विधवा झाली. त्यात माझा काय दोष? उलट लोकांना खतपाणी घालता. आता मला सांगा, आई बाबा जाऊन किती वर्ष झाली? माझे सासरे पण जाऊन 4 वर्ष झाली. पण तू माझी सासू मात्र अशुभ नाही. आई तुझ्याचकडे पाहून आमचा दिवस उगवायचा आणि मावळायचा. माझ्या आणि दादाच्या वाढदिवसाला बाबा गेल्यानंतरही तूच ओवाळायची नाही. एका विधवेला रोज पाहत होती. सासरी आणि माहेरी पण. म्हणून माझ्याही आयुष्यात असे अशुभ प्रसंग आले का? आई प्लीज बोल आई. माझ्या आणि दादाच्या डोक्यात असे कधीही आले नाही. तू विधवा आहेस. वहिनीला तुला सकाळी सकाळी पाहिलेले चालतं. पण मला नाही. तरुणपणी काहीही चूक नसताना विधवा होणं, त्यात त्या मुलीची काय चूक आई? मी तरुण विधवा, अपशकुनी. पण तू नाही. कारण तू संसार पाहिला, अनुभवला आणि जगला. माझा डाव सुरू व्हायच्या आधीच मोडला. मी मात्र विधवा, अपशकुनी. काय विचारसरणी आहे तुमची? आई तू पण माझी आई असूनही इतक्या खालचे विचार. खरं तर मी तुमच्या आधाराने इथे राहायला आले. पण तुम्ही माझ्या हातातली काठी न होता मला मारायला उचललेली काठी होऊ पाहता. मी हे कदापिही सहन करणार नाही. आई आज निक्षून सांगते, ज्यात माझी चूकच नाही त्याची अशी शिक्षा सुद्धा मी भोगणार नाही.
कुणाला काय वाटेल, कुणी काय म्हणेल याचा विचार करणं मी आता सोडून दिलं. आई आता फक्त स्वतःचा विचार करणार आणि स्वतःसाठी जगणार मी. वहिनी, मला इतका त्रास होतो. समाजातील एकही जण कधी विचारायला आला नाही. सगळं दुःख एकटीनेच भोगलं. मग आता जरा आनंदी राहायचा प्रयत्न करते तर समाज म्हणाला इतका त्रास का होतो? लोक काय म्हणतील यासाठी मी का म्हणून माझं जगणं सोडू? आई, वहिनी, मी सुद्धा माणूस आहे. मला सुद्धा आनंदी राहण्याचा अधिकार आहे. आणि विधवा असली तरी सुद्धा मला मन आहे. दीप्ती आईच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडायला लागली. आणि एकच म्हणत होती, मला सुद्धा मन आहे. आई, मला सुद्धा मन आहे ग. प्लीज कधीतरी मलाही समजून घे. आई, तुझ्या लेकीला समजून घे. आणि अश्रूंची वाट मोकळी करून दिली. नकळत आईचे सुद्धा डोळे पाणावले. वहिनीसुद्धा डोळ्याच्या कडा पुसत होती. दीप्ती पुन्हा पुन्हा म्हणत होती, कुणीतरी मला समजून घ्या. मलाही मन आहे, मलाही मन आहे. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.